महिलांना आपल्या समाजामध्ये खूप वर्चस्वाचं स्थान दिलं जातं. महिलांना खूप कष्ट करायची सवय असते, मग ते संसारात असो अथवा शिक्षणामध्ये. म्हणून आज महिला प्रत्येक ठिकाणी सर्वप्रथम असतात. आपण जे पुरुषांमध्ये काही गुण असतात त्याच्यापेक्षा जास्त महिलांमध्ये पॉझिटिव्ह जास्त गुण असतात. उदाहरणामध्ये जिद्द. महिलांमध्ये खूप जिद्द असते, म्हणजे एखादी गोष्ट मनावर घेतली ती अगदी मनातून पूर्ण करतात. उदाहरणात सांगायचे म्हणजे समजा शिक्षणामध्ये काही बनायचं जर असेल तर त्यांचा हा निश्चय अगदी मनातून असतो आणि त्याच्यासाठी ते भरपूर प्रयत्न करतात आणि यश मिळेपर्यंत कुणाला सांगत नाहीत. पण तसे मुलांमध्ये नसते. एखादा कोर्स लावला की गावभर सांगतात की मी ते बनलो म्हणून. आणि तसेच महिलांमध्ये लक्षपूर्वकता म्हणजेच काळजी. जसे शाळा कॉलेजमध्ये मुलं टाइमपास करतात, पण मुली जवळपास वेळेवर कॉलेज पूर्ण करतात, तसेच लेक्चर अटेंड करतात, तसेच एक्झामचा पूर्णपणे अभ्यास करतात. अगदी मनातून फालतू गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या यशाकडे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. तसेच लग्नानंतर महिलांवर जी जबाबदारी पडते त्याची ते पूर्णपणे काळजीपूर्वक संपूर्ण करतात. लग्नानंतर महिला खूप काळजीपूर्वक संसार करतात. तसेच आपल्या मुलाबाळांची काळजी, सासू सासऱ्यांची काळजी, तसेच जीवनभर आपल्या घरातील परिवाराची आणि जीवन साथीदाराची देखील काळजीपूर्वक करतात. चिकाटी. महिलांमध्ये खूप चिकाटीचे काम असते. उदाहरणार्थ पुरुषाच्या तुलनेमध्ये या खूप कमी खर्च करतात, जसे हे पुरुषाला शक्यच नसते. म्हणून महिलांमध्ये जवळपास 80 ते 90% गुण हे पॉझिटिव्ह असतात आणि 10% गुण हे निगेटिव्ह असतात. परंतु ते 90% गुण हे सर्वांसाठी फायदेशीर असतात आणि 10% गुण हे त्यांच्यासाठीच निगेटिव्ह असतात. चला, आज आपण महिलांच्या बद्दल हे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत